Music track. Music track. सूरताललय भावनागमय नवीन संगीत हे झाले कसे नमस्कार. म्युझिक ट्रॅकमध्ये मी मधुराणी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. संगीताच्या दुनियेतून आलेले संगीतकार नाटकांना संगीत देतात आणि ती नाटकं अधिक प्रवाही आणि भावोत्कट बनवतात, हे अगदी खरं आहे. नाट्यसृष्टीने आत्तापर्यंत आपल्याला अनेक संगीतकार दिलेत. खरं सांगायचं तर अनेक संगीतकारांना स्वतःच्यातल्या संगीतकाराचा शोध नाटकामुळेच लागलाय. असेच एक कलाकार आज आपल्याकडे आलेले आहेत, ज्यांना INT उन्मेष अशा महाविद्यालयीन नाट्य स्पर्धा करताना लेखक दिग्दर्शक डॉक्टर अनिल बांदिवडेकर यांच्या सहवासात स्वतःतला संगीत दिग्दर्शक सापडला. स्वागत करूया गायक, अभ्यासक, गुरु, संगीतकार विकास भाटवडेकर यांचं. विकासजी नमस्कार. म्युझिक ट्रॅकमध्ये आपलं मनापासून स्वागत. विकासजी, आम्हाला खरंच खूप आनंद वाटतोय की म्युझिक ट्रॅकमध्ये तुमच्यासारखे संगीतकार आज आमच्या बरोबर आलेले आहेत. मला खूप आनंद होतो इकडे. खरं सांगायचं तर अगदी करिअरच्या सुरुवातीला ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक हृदयनाथजी मंगेशकर यांच्याकडनं आपल्याला दाद मिळाली होती की खूप मोठा संगीतकार होण्याची प्रतिभा तुमच्यामध्ये आहे अशी. तर ती कुठली कंपोजिशन होती आणि त्याच कंपोजिशननी सुरुवात करावी अशी आमची इच्छा आहे. कंपोजिशन्स माझ्या कार्यक्रमाला ते आले होते आणि मी जेव्हा पहिल्यांदा मीनाताई खडीकरांना गाणी ऐकवली होती त्यावेळेला हृदयनाथजींनी पण ते बाहेर बसले होते आणि ते ऐकत होते. ते थोडीफार त्यांना त्यावेळेला गाणी ऐकायला मिळाली होती आणि ते नंतर माझ्या कार्यक्रमाला आले. त्यानंतर त्यांनी म्हणजे मी जेव्हा भेटलो तेव्हा ते मला असं म्हणाले होते की तुमच्याकडे आहे ती प्रतिभा, पण अजून तुम्ही मेहनत करा. तर ती त्याच्यातलं एक पहिलं कंपोजिशन आनंद सावंत गाईल. रमण रणदिवे यांचं गीत आहे आणि गझल आहे. केला सुरू फुलांनी, केला सुरू फुलांनी, नखरा जरा जरासा आला खुशीत जेव्हा आला, खुशीत जेव्हा गजरा जरा जरासा केला सुरू फुलांनी. केला तिने खुबीने, केला तिने खुबीने, जेव्हा मला इशारा, जेव्हा मला इशारा, नाराज होत गेला, नाराज होत गेला. दुसरा जरा जरासा आला खुशीत जेव्हा आला, खुशीत जेव्हा गजरा जरा जरासा केला सुरू फुलांनी, केला सुरू फुलांनी, केला सुरू फुलांनी. फारच छान कंपोजिशन आणि फार छान गायलं तुम्ही. वाह, क्या बात है. थँक्यू व्हेरी मच. वाह विकासजी, क्या बात है. कंपोजिशन आणि जी काही स्वरांची गुंफण आहे त्यातली ती ऐकायला फारच मजा आली.
एक अजून एक खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट तुम्ही गेल्या काही वर्षात केला होता, तो म्हणजे मदन मोहन यांच्या मृत्यूनंतर बऱ्याच वर्षांनी वीरझारा झाला, त्याच्यात त्यांची गाणी सगळी वापरली गेली होती आणि तुम्ही त्याच्यात सहभागी होतात त्यातल्या संगीत संयोजनात. तर हा फारच दैवी अनुभव असेल असं मला वाटतं. फारच मोठा होता कारण मदन मोहन मी त्यांचा फॅन, प्रचंड मला गाणी लहानपणापासून आवडायची आणि त्या प्रोजेक्टमध्ये मी केवळ लता दीदींनी मला रेकमेंड केलं मदन मोहनच्या मुलाकडे की संजीव कोहली की ह्या माणसाला तो ह्या प्रोजेक्टमध्ये घे. ते सगळं एक्झिक्युशन सगळं म्युझिक एक्झिक्यूट करण्याचं काम मी केलं होतं. म्हणजे ती ओरिजिनल जी गाणी होती ती हार्मोनियमवर त्यांनी घरी बसून 150-200 चाली केल्या होत्या. त्याच्यातल्या काही चाली यश चोप्रांनी सिलेक्ट केल्या होत्या, तर त्याचे डेमो करून त्यांना ऐकवली होती. त्याच्यातनं त्यांनी काही गाणी निवडली होती. आणि मुख्य म्हणजे लता दीदींशी ओळख होती, त्यामुळे त्यांच्या रिहर्सल्स, त्यांचे जे डबिंग होतं हे सगळं मला करायची त्यावेळेला संधी मिळाली होती. खूप माझ्यासाठी खूप मोठं काम होतं कारण मदन मोहन यांच्याबरोबर काम केलेले लोक सुद्धा उत्सुक होते की त्यांना ह्याच्यात म्हणजे काम करायला मिळालं, पण ते मला मिळालं होतं. ही मला असं वाटतं की संगीताची जी देणगी आहे ती तुम्हाला घरातनच तशी मिळाली होती. तुमचे वडील बासरी वादक होते, शास्त्रीय बासरी वादक, क्लासिकल वाजवायचे आणि उस्ताद विलायत खान साहेबांचे ते शिष्य होते आणि 35 वर्ष जवळजवळ रेडिओला वाजवत असत. आणि त्यांनी माझ्यावर सगळे संस्कार जे माझ्यावर झाले ते माझ्या वडिलांमुळे झाले की काय ऐकायचं. मी थोडं गायला लागल्यावर त्यांनी मला पहिल्यांदा मेहदी हसन साहेबांचं गाणं ऐकलं. त्यावेळेला ते इथे आले होते की गायचं तर असं गाणं आहे तर गाऊ नकोस. हे जे संस्कार होते की काय चांगलं काय वाईट ते माझ्या वडिलांनी केलं. त्यांनी मला बसून कधी शिकवलं नाही किंवा मी त्यावेळेला क्रिकेटमध्ये जास्त होतो, त्यामुळे त्यांनी मला एवढं गाणं शिकवण्याचं नाही, पण हे जे सांगितलं की हे एक मोठ्या आर्टिस्टच्या बोलण्यातनं पण शिकायला मिळतं आपल्याला. ही जी गोष्ट दिली की बसूनच नाही, तुम्ही ऐकून पण शिकू शकता. त्यांनी जे दिलं किंवा त्यांच्या ठुमऱ्या त्याच्यावर मी बऱ्याच चाली केल्या की त्या इन्स्पायर होऊन त्याच्यावर मी बऱ्याच चाली केल्या. त्यामुळे त्यातलीच एखादी चाल मला ऐकवा ना. त्याच्यातलं आता पुढचं एक गाणं ही गाईल शैलजा सुब्रमण्यम गाईल, नितीन आखवेचं गाणं आहे. आणि मला खास सांगायचं म्हणजे माझ्या सुरुवातीच्या काळापासून म्हणजे पहिल्या कॅसेट गणपतीची आम्ही केली होती आणि बालगीतांची, तेव्हा अप्पा वडावकरांनी म्हणजे त्यावेळेला एवढा मोठा आर्टिस्ट असून सुद्धा, मी नवोदित असून सुद्धा त्यांनी जे काय अरेंजमेंट केली आणि जे काय म्हणजे अरेंजमेंट व्यतिरिक्त हेल्प जी असते ना की एक नवीन मुलाला सपोर्ट करणं, ते अप्पांनी केलं. तर नितीन आखवे यांचं गाणं आहे माझे मला ही उमजेचं ना, शैलजा गाईल ते. माझे मला ही उमजेच ना, माझे मला ही उमजेच ना, झाले कधी मी तुझी साजना, माझे मला ही उमजेच ना, झाले कधी मी तुझी साजना, माझे तुझी याद येता मन बेभान होते, चकोरा परी मी व्याकुळ होते, तुझी याद येता मन बेभान होते, चकोरा परी मी व्याकुळ होते, विसरून सारे तुझे गीत गाते, विसरून सारे तुझे गीत गाते, सख्या तू माझाच ना, माझे मलाही उमजेच ना, माझे मलाही उमजेच ना, झाली कधी मी तुझी साजना, माझे मलाही उमजेच ना, माझे मलाही उमजेच ना, माझे मलाही उमजेच ना. Music check.
तिथं पोलिस अगोदर त्याला मी गोळी घालेन बघा. उगाच ऐकून घेते म्हणून काय बी बोलू नकोस. अगं अशी खांद्यावर टाकून घेऊन जाईन ना, कोणी बी काय बी करणार नाही माझं. रामराव पवाराच्या पत्राला हात घातला त्यानं. पण आता तू हौशीभर लगीन करायचं नाही म्हणजे नाही. आणि समजा मी तुझं म्हणणं ऐकलं नाही तर मी समजून तू माझा घात केलास. कृष्णा काठच्या कथा शनिवारी दुपारी 3:30 वाजता. म्युझिक ट्रॅकमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय संगीतकार विकासजी भाटवडेकर यांच्याशी. विकासजी, मगाशी तुम्ही सांगितलं ब्रेकवर जायच्या आधी की वडिलांनी तुम्हाला दृष्टी दिली, एक विचार दिला, सांगीतिक विचार ज्याला आपण म्हणतो, पण हाताला धरून किंवा असं शिकवलं नाही, तालीम ज्याला म्हणतो आपण. शिकवलं नाही म्हणण्यापेक्षा मीच त्या वेळेला क्रिकेट खेळत असल्यामुळे मी एवढा हे नव्हतो. आणि त्यांनी मला जे मेहदी हसन साहेबांचं गाणं ऐकवलं त्याच्यानंतर मी पूर्णपणे वेडा झालो त्या माणसाच्या मागे. त्यांच्या लाईव्ह प्रोग्राम, फक्त लाईव्ह प्रोग्राम्सच्या कॅसेट मी गोळा करत असे. म्हणजे कुठेही गेलो, रस्त्यावर जरी मला कॅसेट्स दिसल्या तरी मी त्याच्यातनं मेहदी हसन गोळा करत असे. आणि नंतर मला गुलाम अली, हुसेन बख्श किंवा दूरदर्शनवरचे, मला खास करून गझल जास्त आवडत असे आणि अजूनही आवडते. तर दूरदर्शनवरचे शामे गझलचे प्रोग्राम रेकॉर्ड करून गेले, त्याच्यातनं मला हुसेन बख्श सारखा एक गायक ऐकायला मिळाला. ते करून मी लिटरली पाठ करत असे, लाईव्ह प्रोग्राम्स पाठ करत असे. एखादी गझल 4 ठिकाणी कशी गायले ते म्हणजे आहे माझ्याकडे म्हणून नाही घ्यायचं असं नव्हतं. रियाज असा कोणाकडनं शिकून मी केलाच नाही. म्हणजे एवढी संगीताची ओढ असतानाही असं कोणाकडे तरी बसून शास्त्रीय संगीत शिकावं, हार्मोनियम शिकावे असं कधीच वाटलं नाही. हार्मोनियम पण मी शिकलो. मला मी जे गातोय ते मला वाजवता आलं पाहिजे असं करत करत मी एकलव्यासारखी निष्ठेने तुम्ही संगीत साधना केली तसं म्हणायला पाहिजे. हा, पण तसे मी म्हटलं ना की कोणीतरी म्हणजे बोलण्यातनं शिकणं, ह्या ज्या गोष्टी होत्या त्या घरात गाण्यावर चर्चा असायची, त्याच्यातनं बरंच शिकायला मिळालं की कसं गायला पाहिजे, काय करायला पाहिजे, चांगलं काय वाईट काय, ह्या सगळ्या गोष्टी घरातनं शिकायला मिळाल्या. सारखा तुमच्या बोलण्यातून गझलचा उल्लेख येतोय, तर कुठली संगीत रचना करताना बऱ्याचदा संगीतकाराला काही काही गोष्टी अट्रॅक्ट करत असतात. म्हणजे शब्द असतात, कोणाला रिदमचं अट्रॅक्शन असतं, कोणाला सुरावटी आधी सुचतात, कोणाला तरी त्याचं रेंडरिंग म्हणजे भावपूर्णता त्यातली जास्त आवडते. तर तुमचा पिंड काय असं तुम्हाला वाटतं? माझा ऍक्च्युली गझल गाणं हाच पिंड होता. आणि गझलमध्ये सुद्धा कसं की फ्रीलान्स गाणं, त्यामुळे माझ्या कंपोजिशन्स करताना मी असं कधीच पहिलं म्हणजे सूरच, आणि शेवटी हे मी शब्द आहेत बरोबर आहे, चांगले शब्द आहेत, पण शेवटी हे गाणं आहे तर ते त्याच अंगाने गेलं पाहिजे, गायकी अंगाने हे गेलंच पाहिजे. आणि ते संस्कार आमच्या म्हणजे घरातूनच झालेले आहेत. आता आपण पुढचं पण गाणं ऐकणार होती, माझ्या वडिलांची भैरवी ठुमरीची पहिली फक्त जी ओळ आहे ती होती. आणि एक गुलाम अलीची गझल जी फारशी कोणाला माहितीच नाही, जी माझ्याकडे होती, त्यावर ते कुठेतरी झालं जेव्हा मला ते नितीन आखवेंचं गाणं आहे. आणि त्याच्यावरनं ते झाल्यानंतर मला असं वाटलं की हा जो सगळा गाण्याचा बाज आहे तो सगळा त्या पतियाळा घराण्याच्या स्टाईलचा आहे. पण करत असताना माझ्या कधीच ऐकत असतो तो इतका नकळत झिरपतं आपल्यामध्ये आणि ते कुठेतरी बाहेर पडतं. शेवटी दुसरं काय होतं की मी स्वतः गात असल्यामुळे मग त्याच्यात आणखीन मला आणि काय करता येईल, आणखीन काय होईल काय ते होत जातं. तसं ऍडिशन्स होत जातात गाण्यामध्ये किंवा कंपोजिशन मध्ये. उल्लेख केलात भैरवीतल्या ठुमरीचा आणि एका गझलचा, तर ते कंपोजिशन ऐकवा. ती आपण आता नितीन आखवेंनी लिहिलेली, आनंद सावंत गाईल. जरूर. तुझे लाजणे पौर्णिमेचे सांगणे. क्या बात. हो तुझे लाजणे, हो तुझे लाजणे पौर्णिमेचे चांदणे, हसरे तुझे लाजणे पौर्णिमेचे चांदणे, हसरे तुझे लाजणे. नयन तुझे गहिरे करीती बोल के इशारे, नयन तुझे गहिरे करीती बोल के इशारे, गाली तुझ्या प्रीत रंगे गुलाबी पिसारे, गुलाबी पिसारे, बद्ध तुझ्या ओठांमधले सांग उखाणे, बद्ध तुझ्या ओठांमधले सांग उखाणे, तुझे लाजणे पौर्णिमेचे
चांदणे हसरे तुझे लाजणे पौर्णिमेचे चांदणे हसरे तुझे लाजणे तुझे लाजणे तुझे लाजणे. वा आनंद, क्या बात आहे, फारच मजा आली. तुम्ही अनेक वर्ष शिष्य घडवताय, स्वर विकास संगीत अकॅडमी पण आहे आणि अनेक यशस्वी गायक दर्जेदार गायक बनवलेत. पण गायक संगीतकार तुम्ही सुद्धा आहात, तेव्हा तुमची कंपोजिशन्स गाताना थोडंसं बंधन येतं का तुमच्या शिष्यांवरती? म्हणजे असं होतं का की ही जागा अशी म्हणजे अशीच यायला हवी? नाही नाही, का स्वातंत्र्य देण्याकडे तुमचा कल असतो? गाणं शिकवायला सुरुवात सुद्धा मला मीनाताई खडीकरांनी सांगितलं, तुम्ही गाणं शिकवा म्हणजे तुम्हाला कळेल गाणं काय असतं. मग त्या हेतून मी शिकवायला सुरुवात केली. पण शिकवताना मी माझी कंपोजिशन्स पहिल्यांदा शिकवलीच नाही आहेत. मी त्यांना सांगतो की लता दीदी कशा गातात, हे असं गातात, मेहदी हसन साहेब, ह्या सगळ्यांचं गाणं मी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो की हे बघा हे सगळं अशा पद्धतीने करा. आणि माझ्या कंपोजिशन्सच्या वेळेला मी स्वतःच, मला असं वाटत नाही की आज असं गायलं तर उद्या तसंच गावं. मी स्वतः आज वाटेल आज असं गाईन तर उद्या तसं वेगळं काहीतरी गाईन. तर उलट मला असं वाटतं की त्यांनी जर स्वतःची बुद्धी चालवली आणि त्याच्यात आपण काय करू शकतो ते सुद्धा त्या शब्दांना अनुरूप असं काहीतरी वेगळं केलं तर मला वाटतं मी स्वतः ॲप्रिशिएट करतो. खूपच काही केलं तर मी सांगतो की नाही एवढं करू नका. म्हणजे कधी कधी असं होतं की गायकी दाखवण्यामध्ये एक्सप्रेशन्स विसरतात. हल्ली माझ्या मते असं जास्त झालेलं आहे की तयारी जास्त दाखवण्याच्या मागे लागली. आता मगासपासून तुम्ही उल्लेख करताय की गझल हा तुमचा आत्मा आहे आणि त्याच्यावर तुम्ही पोचले गेलेले आहात, तर तुमची अर्थात एक गझल ऐकायची आमची इच्छा आहे. हो नक्कीच. मी ही गझल नितीन आखवेंनीच लिहिलेली आहे, मुद्दाम त्याची मराठी गझल आहे. नितीनच्या बरोबर खूप वर्ष आम्ही एकत्र होतो. त्यांनी कविता सगळं लिहायला सुरुवात माझ्यामुळे केली, आम्ही एकत्र असल्यामुळे, आणि त्याच्यातनंच बरेच गाणी केली. नंतर त्यांनी हिंदी लिहायला सुरुवात केली, गझल लिहायला सुरुवात केली. तर त्याचीच एक मी गझल ऐकवतोय. पण ही त्यांनी वेगळ्या चालीसाठी लिहिली होती. त्यांनी जी लिहिली त्याच्यासाठी मी वेगळी चाल केली. साधारण 15 वर्षानंतर ते गाणं फायनल जे चेंज झाले ते मी ऐकवतो. गझल जी आहे ती नितीन आखवे याची गझल आहे. क्या यही लिखा है नसीब में, क्या यही लिखा है नसीब में, जो करीब मेरे जाम है दुनिया ने ऐसा गम दिया, करीब मेरे जाम है, क्या यही लिखा है नसीब में. तेरे प्यार ने मेरी जिंदगी बस टूट गई. तेरे प्यार में मेरी जिंदगी बस टूट कर बिखर गई. क्या यही तेरा इंसाफ है, क्या यही तेरा करीब मेरे जाम है, क्या यही लिखा है नसीब में, जो करीब मेरे जाम है, क्या यही लिखा है नसीब, क्या यही लिखा
हा हा, क्या बात आहे विकास जी. शब्द नितीन आखवेंचे आणि तुमचे स्वर, माझ्याकडे शब्दच नाही आहेत ह्याचं वर्णन करायला. प्रसाद, क्या बात आहे, फारच छान. आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. म्युझिक ट्रॅक मध्ये घेऊया छोटासा ब्रेक. खरंच काही केलं नाही, मला सोडा हो. माझ्या माणसाला सोडून ही लाच नाहीये, भेट समजा माझ्यातर्फे. ह्या सगळ्यात तुझं नाव कुठेही असेल ना तर तू गेलास. एक धागा आम्ही तिघी, दर रविवारी दुपारी 3:30 वाजता. म्युझिक ट्रॅक मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय संगीतकार विकासजी भाटोडेकर यांच्याशी. विकासजी, आपण मगासपासून उल्लेख करतोय गझलचा, तुम्ही मदन मोहन यांच्या संगीतावर पोचले गेलेला आहात. तो पगडा तुमच्यावरती खूप आहे, जुन्या संगीताचा किंवा अभिजात संगीताचा असं आपण म्हणूया. पण आता हे जे नवीन प्रयोग होत आहेत किंवा नवीन संगीतकार वरती येत आहेत, त्यांचे जे प्रयोग चालू आहेत त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की थोडंफार अरेंजमेंट किंवा रिदम बेस्ड सगळं आहे. बेसिकली पहिलं गाणं असं म्हणजे त्याची ट्यून चाल असायला पाहिजे, त्याच्यासाठी अनुरूप तुमचं अरेंजमेंट पाहिजे. खरं. आणि असं खूप गोंधळ वाटतो की गाण्यांचा. मला कधी कधी असं वाटतं की कुठलंही एक्सप्रेशन तारसप्तकात का असावं. बऱ्याच गाण्यांचं असं मला वाटतं की सॅड तो ओरडून ओरडून गात असतो, का गातो, किंवा ते वरती चालू आहे तर मग त्याला मागे कुठेतरी बेसला काहीतरी एक आलाप चालू आहे, म्हणजे हे काय म्हणतात त्याला स्टँडर्ड हे झालेलं आहे. किंवा रिदम वापरणं, मध्ये कोणीतरी असं भजनाला ड्रमसेट वापरला, म्हटलं का, जे ट्रॅडिशनल आहे ते तसंच वापरलं पाहिजे ना. भजनाला तुम्ही सारंगी वापराल का, नाही वापरा, बासरी. तर प्रत्येक ह्याला जी काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते सगळं त्याला सपोर्ट करणारं पाहिजे चालीला. चांगले करणारे आहेत, पण केवळ वेगळं करायचं म्हणून काहीतरी करू नये असं मला वाटतं. आणि मी स्वतः त्या काळातला आहे आणि ती गाणी आजही टिकलेली आहेत. 60 वर्ष मी माझ्या स्वतःच्या गाण्यांबद्दल मी बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की ही गाणी मी 25-30 वर्षापूर्वी केलेली आहेत. मी जेव्हा गातो त्यावेळेला ती गाणी लोकांना आवडतात. तुमच्यासारख्या संगीतकारांचे विचार, प्रतिभा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा एक नवीन कार्यक्रम जो योजलेला आहे म्युझिक ट्रॅक, जेणेकरून हे विचार सुद्धा लोकांपर्यंत पोहोचावेत. कारण बाकीच्या वाहिन्यांवरनं फक्त लोकांचे आवाज, गायक गायिकाच पोचतात, पण संगीतकार जो खरं त्या सगळ्याच्या मागे असतो तो कधी पोचत नाही. तर ह्या कार्यक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं आणि तुमची काही सजेशन्स आहेत का? खरं सांगायचं तर हा कार्यक्रम सुरू झाल्यावर मला पहिल्यांदा असं वाटलं की मला खूप वर्षापासून असं वाटतं की सगळं गायक, गाण्याच्या स्पर्धा, गाण्याचं हे, गाण्याचं आहे, संगीत, मी स्वतः संगीतकार असल्यामुळे म्हणा किंवा आता बरेच लोक प्रयत्न करतात संगीतकार म्हणून एस्टॅब्लिश होण्यात, त्यांच्यासाठी एखादी कॉम्पिटिशन असावी किंवा काहीतरी त्यांच्यावर असावं की संगीतकार म्हणून त्यांनी काहीतरी केलं. तर उलट मला असं वाटलं की हे झाल्यावर मला जास्त आनंद झाला, कारण मला खूप वर्षापासून असं वाटतं असं व्हायला पाहिजे, एक स्पर्धा व्हायला पाहिजे. किंवा हा कसा आता संगीतकार जे थोडंफार ज्यांनी काही केलं त्याच्यावर आहे, पण नवीन संगीतकार जे आहेत, जी ज्यांना काहीतरी करायचं आहे, त्यांची एखादी स्पर्धा अशी होऊ शकली तर खूप छान होईल. पण मला सगळ्यात जास्त आनंद झाला कारण हा असा कार्यक्रम संगीतकारावर असं फार कमी ठिकाणी होत आहे. तर ते झालं. मला असं वाटतं की सह्याद्री सारखी वाहिनीच असा एक वेगळ्या धरणीचा कार्यक्रम करू शकते, ज्याच्यात नवीन कंपोजिशन्स नाही तर तीच कंपोजिशन ऐकण्यावरती आणि ऐकवण्यावरती भर दिला जातो. आणि त्यामध्ये आणखीन एक होईल की नवीन कंपोजरना चांगले मोठे कंपोजर जुने त्यांच्याकडनं त्यांच्यासारखे परीक्षक असतील तर मार्गदर्शन मिळेल की नाही मी हे करतोय ते बरोबर आहे किंवा चूक आहे. की जे केलं जात आहे आणि ते कधी कधी असं होतं की बरोबर नसतं, पण ते कळत नसतं, काहीतरी वेगळं करण्याच्या नादात ते होतं, ते सजेशन मिळेल चांगले संगीतकार आणि ती गाणीही आणखीन चांगली होत जाते. आम्हाला खूप छान वाटलं आज तुमची सगळीच कंपोजिशन्स आम्ही खूप मनापासून एन्जॉय केली आणि तुम्हाला कार्यक्रमात बोलवून तुमच्याशी गप्पा मारून खूप आनंद वाटला. तुमच्या भावी सगळ्या स्टुडंट्सला, तुम्हाला सगळ्यांनाच, तुमच्या अकॅडमीला सुद्धा मनापासून शुभेच्छा, तुमच्या भावी प्रोजेक्ट्सलाही शुभेच्छा. आणि आता एपिसोडच्या शेवटाला काय शेवटचं एक भजन शैलजा गाईल मीराबाईचं, जे मी म्हटलं तसं बऱ्याच खूप वर्षापूर्वी केलेलं आहे, साधारण 85-86 साली केलेलं आहे. आज ते मी बऱ्याच ठिकाणी गातो, ते खूप आवडतं. तर मीराबाई भजन शैलजा गाईल. जसोदा